मित्रांनो, तर साई वर्षा युट्यूब चॅनल मध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे आणि अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत मी आलेली आहे, ती म्हणजे अजितदादा पवार यांची व्हायरल झालेली कॉल रेकॉर्ड क्लिप, जी की आम्ही सर्वांनीच पाहिली असेल. तर ती क्लिप आहे तरी काय, तर ती क्लिप ही आहे की ते एका IPS अंजना कृष्णा या IPS अधिकारी महिला आहेत. तर त्यांना ते दरडावताना ती क्लिप दिसत आहे, त्यांना ते निलंबित करण्याची भाषा वापरत आहेत, ही ती क्लिप आहे. तर हे कितपत योग्य आहे हे मला वाटतं, आणि जर तुम्हाला खरंच हे योग्य आहे काय, हे योग्य आहे असं वाटत असेल तर मला ते कमेंट बॉक्स मध्ये सांगा. कारण असे राजकीय नेते जे आहेत, जे की आता वैष्णवी हगवणे प्रकरण झालं, त्यामध्ये सुद्धा वैष्णवी हगवणीचा सासरा राजेंद्र हगवणे तो सुद्धा राष्ट्रवादीचा एक नेता होता, राष्ट्रवादीच्या तो पक्षामध्ये एक चांगल्या पदावर होता. आणि ही लोकांना ह्या लोकांच्या पोस्टचा फायदा घेऊन सर्वसामान्यांवरती जी काही मुजरीपणा चालवत आहेत, तो खरंच लांछनास्पद आहेत. आणि त्यांना आपण निवडून दिले आपली सेवा करण्यासाठी, आपल्यासाठी, आणि आपल्याला जो पण काही निधी वगैरे असेल लोकांमध्ये किंवा रस्ते ह्या कामांसाठी आपण त्यांना निवडून दिलेला आहे. पण ह्याचा कुठेतरी गैरवापर करतात का, हा प्रश्न उद्भवायला लागतो. आणि मी कोणा पक्षाशीही नाहीये आणि मी कोणाच्या पक्षामध्ये सुद्धा नाहीये. माझं मत हे निपक्षवालेलं असतं, हे मी डायरेक्ट सांगून देते. मी कोणाच्याही पक्षामध्ये नाहीये. आणि मेन महत्वाचा मुद्दा हा आहे की जर ही लोक पोलिसांचा चाललेला मुजरीपणा असेल, किंवा स्त्रियांवर होणारे अन्याय अत्याचार असतील, किंवा अल्पवयीन मुलींवर होणारे बलात्कार असतील, अशा गोष्टींकडे लक्ष न देता जिथं की उत्खननाचं काम चालू आहे, मुर्म काढायला चालू आहे, तर अवैधरित्या चालू आहे, आणि अशा ठिकाणी एखादी पोलीस अधिकारी जाऊन पोहोचली आहे आणि त्या पोलीस अधिकाऱ्याचं काम थांबवण्यासाठी किंवा त्यांच्या कामामध्ये हस्तक्षेप करण्यासाठी ही लोक पुढे सरसावतात. पण ह्या घटना ज्या घडत असतात, अशा वेळेला त्यांचं मुख उघडतं ते म्हणजे 2 ते 3 दिवसांनी. त्या पंचनामा करण्यानंतर ज्या वेळेला मीडियामध्ये ह्या सगळ्या गोष्टी व्हायरल होतील, गोल गोल फिरतील, अशा वेळेला ह्या लोकांचे डोळे उघडले जातात. आणि ही खरंच खूप म्हणजे आपल्या सामान्य जनतेसाठी ना खूप लांछनास्पद, लज्जास्पद गोष्ट आहे. कारण खरंच अजितदादा पवार यांना मी मानते. का मानते? कारण त्यांचं एक निडर व्यक्तिमत्व आहे, त्यांचे एक भरदार रुबाब आहे, स्पष्ट वक्ता आहे, आणि त्यांनी जे सूरज चव्हाणांसाठी केलेलं आहे ती काही खूप म्हणजे छोटी गोष्ट नाहीये, आणि खरंच ही खूप मोठी गोष्ट आहे. म्हणून मी त्यांना खरंच खूप मानते. किंवा देवेंद्र फडणवीस आहेत, एकनाथ शिंदे साहेब आहेत, मी त्यांना खरंच मानते.